नमस्कार, किरण होम क्रिएशनमध्ये आपले स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये लोकरीचे मोजे सॉक्स करू। त्याकरिता मी ही लोकर घेतली। 23 इंच एवढी लोकर दुहेरी घ्यायची। आता सुईवर टाके घालायचे। अगोदर अंगठ्याला लोकर दुहेरी डबल गुंडाळायची, त्यात सुई घालायची। ही जी एकेरी लोकर आहे ती सुईवरून घ्यायची, टाक्यामधून सुई काढायची। एक टाका विणून झाला, परत लोकर अंगठ्याला गुंडाळायची, त्यात सुई घालायची। सुईवर लोकर घेऊन त्यातून सुई काढायची। असे 45 टाके सुईवर घालायचे। प्रत्येक टाका विणला की लोकर ओढायची, म्हणजे टाके जास्ती सैल होणार नाही। टाके घालण्याचा व्हिडिओ अपलोड केला आहे। 5, 6, 7, 8 असे सुईवर 45 टाके घालायचे। हे बघा, सुरुवातीला 2चा 1 करायचा। 4, 8, 12, 16, 20, 24, 28, 32, 36, 40, 44 परत 1 टाका घालायचा। हे 45 टाके झाले। आता ही डबल दुहेरी लोकर उरली ती अशी गुंडाळून गाठ पडायची। 8 सुया उलट करायच्या, म्हणजे 4 नागमोडी वीण येते। टाक्यामध्ये सुई घालायची। ही गुंडाळलेली लोकर मागे ठेवायची। सुईवर लोकर घ्यायची, त्यातून सुई काढायची। डाव्या हातातील सुईमधील टाका काढायचा, परत दुसरा टाका टाक्यामध्ये सुई घालायची। सुईवर लोकर घ्यायची, सुई काढायची। डाव्या हातातील सुईमधील टाका काढायचा। याप्रमाणे पूर्ण सुई उलट करायची। हे सुरुवातीचे 2 टाके घातले ते सैल आहे। 2 टाक्याचा 1 टाका करायचा। लोकर ओढून घ्यायची। ही बाजू उलट आहे। ही सुई पूर्ण उलट करायची, विणायची। टाक्यामध्ये सुई घालायची, सुईवर लोकर घ्यायची, सुई टाक्यामधून काढायची, परत टाक्यामध्ये सुई घालायची। ही लोकर मध्ये येते, तर अशी लोकर सुईवर घ्यायची। ही लोकर आहे ती अशी घ्यायची, त्यावर लोकर घेऊन विणायचे, म्हणजे ही लोकर दबल्या जाते। परत टाका विणायचा। टाक्यामध्ये सुई घालायची, त्यावर लोकर ठेवून टाका विणायचा। डाव्या हातातील सुईमधील टाका काढायचा। अशी पूर्ण सुई विणायची। पूर्ण उलट सुई करून घेणार आहोत। ही उलट बाजू आहे। सुरुवातीला पिळी दिसते ती सरळ बाजू आहे। किती सुया झाल्या बघू। ही पीळ आहे, यावरून सरळ सुई ओळखायची। 1, 2 2 नागमोडी झाल्या, 2 सुया झाल्या, तिसरी सुई विणायची, म्हणजे 4 सुया झाल्या। टाक्यामध्ये सुई घालायची, सुईवर लोकर घ्यायची, टाक्यामधून सुई काढायची। डाव्या हातातील सुईमधील टाका काढायचा, टाक्यामध्ये सुई घालायची, सुईवर लोकर घ्यायची, डाव्या हातातील सुईमधील टाका काढायचा। अशी पूर्ण सुई करायची। ही पूर्ण उलट सुई आहे। अशा 8 सुया करायच्या, म्हणजे 4 नागमोडी वीण दिसते। हे बघा, 1, 2, 3, 4 म्हणजे 7 सुया झाल्या। आता 8वी सुई। या सुईला टाके वाढवायचे आहे। या सुईला 45 टाक्याचे 3 भाग करायचे आहे। इथे 15, 15, 15 अशी विभागणी करून टाके विणायचे आहे। टाक्यामध्ये सुई घालायची, सुईवर लोकर घ्यायची, टाक्यामधून सुई काढायची, असे टाके विणायचे। परत बघू, टाक्यामध्ये सुई घालायची, सुईवर लोकर घ्यायची, टाका विणायचा, डाव्या हातातील सुईमधील टाका काढायचा, असे 15 टाके विणायचे। इथपर्यंत 15 टाके विणून झाले। 4, 8, 12 आणि 3, 15 हे 15 टाके झाले। आता मधले 15 टाके आहे ते एकाचे 2 विणायचे, म्हणजे टाके वाढवायचे। टाके सरळ बाजूनेच विणायचे आहे। आत लोकर ठेवायची, या बाजूने टाक्यामध्ये सुई घालायची, सुईवर लोकर घ्यायची, टाका सरळ विणायचा। डाव्या हातातील सुईमधील टाका काढायचा। 1 टाका विणून झाला, परत 1 विणून दाखविते। आत लोकर घ्यायची, या बाजूने टाक्यामध्ये सुई घालायची, सुईवर लोकर घ्यायची, टाका सरळच विणायचा। डाव्या हातातील सुईमधील टाका काढायचा। असे 7 टाके विणायचे। 2 झाले। 3, 4, 5, 6 आणि 7 7 टाके विणले। 8वा टाका विणायचा। आत लोकर घ्यायची, टाका विणायचा, सुईमधून लोकर बाहेर घ्यायची,
हा सेंटर पॉइंट आहे, मध्य आहे. या टाक्यामध्ये पिन घालायची. डाव्या हातातील सुईमधून लोकर काढायची. पिनेमधील टाका मध्य आहे. आत लोकर घ्यायची. आता या बाजूने 7 टाके विणायचे. 1 2 3 4 आत लोकर, 5 6 आत लोकर आणि 7 टाके. 15 टाक्याचे एकाचे 2 टाके केले म्हणजे 30 टाके झाले. हे बघा, 2 4 6 8 10 12 14 पिनेवरील 1 15 असे या बाजूचे 15 असे 30 टाके झाले. आत लोकर घ्यायची. हे उरलेले 15 टाके आहे. हे बघा, 4 8 12 आणि 3 15 हे पूर्ण टाके उलट विणायचे. टाक्यामध्ये सुई घालायची. सुईवर लोकर घ्यायची. टाका विणायचा. डाव्या हातातील सुईमधील टाका काढायचा. याप्रमाणे पूर्ण 15 टाके उलट विणायचे. आता टाके वाढविले. ती सरळ बाजू होती. पीळ आहे, यावरून सरळ बाजू ओळखायची. आता उलट बाजू. पूर्ण सुई उलट विणायची. टाक्यामध्ये सुई घालायची. टाका विणायचा. डाव्या हातातील सुईमधील टाका काढायचा. आता हा वाढविलेला टाका उलट बाजूने असा दिसतो. हा विणायचा. हा साधा टाका आहे. हा वाढविलेला टाका आहे. वाढविलेला टाका मोठा दिसतो. वाढविलेल्या टाक्याची सरळ बाजूने खिडकी दिसते. वाढविलेला टाका मोठा व हा छोटा दिसतो. नंतरचे पूर्ण टाके उलट विणायचे. 2 सुया विणल्यानंतर 1 नागमोडी विण दिसते. हे 23 टाके उलट विणायचे. हे बघा, 4 8 12 16 20 आणि 3 23 हे टाके उलट विणायचे. ही मध्ये पिन आहे. याच्या आजूबाजूचे 7 टाके वाढवायचे आहे. 3 3 6 आणि 1 7 लोकर आत आहे. आतच घ्यायची. टाक्यामध्ये सुई घालायची. टाका विणायचा. डाव्या हातातील सुईमधील टाका काढायचा. त्याचप्रमाणे आत लोकर घ्यायची. टाक्यामध्ये सुई घालायची. टाका विणायचा. आत लोकर. टाक्यामध्ये सुई घालायची. टाका विणायचा. टाका वाढतो आहे. परत आत लोकर. असे 7 टाके विणायचे. 7 टाके झाले. पिन आहे. हा 8वा टाका आहे. पिन किंवा आकडा पण ठेवू शकता. पिनेवरील टाका विणायचा. परत या बाजूने 7 टाके विणायचे. 1 2 3 4 5 6 7 7चे 14 टाके होतात. आता हे 15 टाके वाढविलेले विणून झाले. पहिल्या वाढविण्याच्या सुईला 15 टाक्याचे 30 टाके झाले. दुसऱ्या सुईला परत 15 टाक्याचे 30 टाके झाले. हे बघा, 4 8 12 16 20 आणि 3 23 हे टाके पूर्ण उलट विणायचे. ही उलट बाजू आहे. ही पूर्ण सुई उलट विणायची. टाक्यामध्ये सुई घालायची. टाका विणायचा. याप्रमाणे पूर्ण सुई उलट विणायची. ही सरळ बाजू आहे. पूर्ण उलट विणायची. ही पिन आहे. तिथे पिनेच्या या बाजूने 7 व त्या बाजूने 7 व पिनेवरील 1 15 टाके एकाचे 2 करायचे म्हणजे 15 टाक्याचे 30 टाके होतात. टाक्यामध्ये सुई घालायची. टाका विणायचा. असे टाके विणायचे. हे टाके उलट विणायचे. 31 टाके झाले. हे टाके उलट विणायचे. पिने जवळील 7 टाके एकाचे 2 करायचे. 1 2 3 4 5 6 7 लोकर आत आहे. टाका सरळ विणायचा. टाका सरळ विणला की डाव्या हातातील सुईवरील टाका काढायचा. 1 2 3 4 5 6 आणि 7 पिनेवरील 1 8 टाके विणायचे. पिनेच्या या बाजूचे टाके विणायचे. 1 2 3 4 5 6 आणि 7 दोन्हीकडले 7 टाके पिनेवरील 1 असे 15 टाके वाढविले आहे. 7 टाके वाढल्यानंतर पूर्ण उलट सुई करायची. टाका वाढला किंवा कमी झाला तर व्यवस्थित करायचे. वाढला असेल तर 2चा 1 करायचा व कमी झाला असेल तर टाका वाढवायचा. ही सरळ बाजू आहे. 4 8
12, 16, 20, 24, 28, 32, 36, 40. हे बघा, हे टाके 4, 8, 12, 16, 20, 24, 28, 32, 36, 39, 40. इकडचे 40 व तिकडचे 40 आणि हे 10. 3, 3, 6, 3, 9 आणि 1, 10 असे एकूण 90 टाके झाले. सुई विणायची. टाक्यामध्ये सुई घातली, सुईवर लोकर घ्यायची, टाका विणायचा. याप्रमाणे पूर्ण उलट सुई करायची. आता मध्यापर्यंत टाके विणत आलो. हा टाका आहे, हा वाढविलेला आहे, मोठा दिसतो, नंतरचा छोटा दिसतो. टाके उलटच विणायचे आहे. ही सुई पूर्ण उलट विणून झाली. ही सरळ बाजू आहे. किती सुया झाल्या बघू. 1, 2, 3, 4, 5, 6 म्हणजे 12 सुया झाल्या. आता पूर्ण उलट सुई विणायची. टाके वाढविले, तिथल्या मध्यभागापर्यंत आलो. हे बघा, 3 खिडक्या दिसतात. आपण 3 वेळेला टाके वाढविले. पहिल्या खिडकीला 15 टाके वाढले, दुसऱ्या खिडकीला 15 आणि तिसऱ्या खिडकीला 15 असे 45 टाके वाढविले. टाके उलटच विणायचे आहे. हे बघा, हा मध्य आहे. पिनेजवळच्या इथे 3 खिडक्या आहे. सुरुवातीला 45 टाके घातले होते, वाढविलेले 45 असे सुईवर 90 टाके झाले. पूर्ण उलटच टाके विणायचे आहे. हे बघा, 3 वेळा टाके वाढविले आहे. वाढविताना कुठे खिडकी पडली तर टाका वाढला असे समजायचे. जर टाका सुटला तर विण उकलत जाते. वाढविलेला टाका त्याच जागेवर पुढच्या सुईला 2चा 1 करायचा. लक्षात राहण्याकरता त्या टाक्यामध्ये पिन घालून ठेवावी किंवा तेव्हाच 2चा 1 करता येत असेल तर करून घ्यायचा. ही पूर्ण उलट सुई विणून घ्यायची. विणून झाली. वेणी दिसली की सरळ बाजू ओळखायची. या बाजूने ही उलट विणायची. ही विण पूर्ण उलट सुयांवरच आहे. दोनही बाजूने उलट विणायचे आहे. फक्त टाके वाढविताना केवळ 15 टाके वाढवायचे आहे. उलट बाजूने पूर्ण उलट विणून झाली. ही सरळ बाजू आहे. इकडचा सुद्धा उलट विणायचे आहे. नागमोडी 9 विणायचे आहे. हे बघू. पीळ सुरुवातीची सोडून मोजायचे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7 परत 2 नागमोडी करायच्या आहे. पूर्ण उलट सुया करायच्या आहे. दोनही बाजूने उलट विणायचे आहे. हे बघू. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि सुईवरील टाके असलेली 9वी सुई. यातले आपल्याला अर्धे टाके काढून ठेवायचे आहे. तर आपल्याला एक एक्स्ट्रा जास्तीची सुई लागेल. सुई छोटी किंवा मोठी असली तरीही चालतं. ही सुई विणत आहो, यातले अर्धे टाके काढून ठेवायचे. पीळ असलेली सरळ बाजू. ही सरळ बाजू आहे. ही बघा, सुरुवातीची 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 नागमोडी सुया विण झाली म्हणजे 18 सुया झाल्या. आता या सुईमधील अर्धे टाके विणायचे, अर्धे तसेच सुईवर ठेवायचे. सरळ बाजूनेच टाके अर्धे अर्धे करायचे. या सुईमधील 45 टाके उलट विणायचे. 1, 2, 3 असे 45 टाके या सुईवर विणायचे. हे बघा, दोनही सुईवर 45 टाके आहे. टाके बघू. 4, 8, 12, 16, 20, 24, 26, 27, 28, 29, 30, 31, 32, 33 झाले. 34, 35, 36, 37, 38, 39, 40, 41, 42, 43, 44, 45 या सुईवर 45 टाके आहे. आता या सुईवरील टाके बघू. 4, 8, 12, 16, 20, 24, 28, 32, 36, 37, 38, 39, 40, 41, 42, 43, 44. एक टाका पिण्यावर काढून ठेवायचा. हा टाका विणायचा नाही. एकीकडे 44 व दुसरीकडे 45. हे 45 टाके विणले. इथूनच पलटायचे. दुसऱ्या सुईचे विणायचे नाही. अगोदरचे विणले त्याचप्रमाणे उलट सुई विणायची. अशा 5 सुया करायच्या आहे. 9 आणि 5, 14 अशा नागमोडी विण यायला हवी.
हे बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 परत 4 नागमोडी विण करायची आहे. आता 13 नागमोडी विण झाल्या म्हणजे 26 सुया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13. सुरुवातीला 2चा 1 करायचा. 2 टाक्यामध्ये सुई घालायची. सुईवर लोकर घ्यायची. टाका विणायचा. डाव्या हातातील सुईमधील टाका काढायचा. इथला 1 टाका कमी झाला. टाके पूर्ण उलटच विणायचे. याचे 3 भाग करायचे. 4 8 12 16 20 24 28 32 36 40 41 42 43 44. 2चा 1 केल्यामुळे 44 टाके आहे. आता याचे 3 भाग करू. उलट सुई विणायची आहे. 4 8 12 16 20 24 28 30. हे 30 टाके आहे व सुईवरील 14 टाके आहे. टाके बघू. 4 8 12 13 14. 14 टाके तसेच ठेवायचे. लोकर आत घ्यायची आणि इथूनच विणायचे आहे. टाका घट्ट विणायचा. छिद्र पडत नाही. पहिला टाका घट्ट घ्यायचा. 1 2 3 4 5. हे 30 टाके विणले. आता यातील 15 टाके विणायचे आहे. इथून एवढे 15 टाके विणायचे. 3 5 9 10 13 14 15. इथून एवढी पूर्ण उलट सुई विणायची आहे. इथून एवढे 15 टाके विणले. पलटून परत विणले. 30 टाके विणले. इथून पलटून पूर्णच विणले. आता इथला सुरुवातीचा टाका 2चा 1 करायचा. यानंतर पूर्ण सुई उलट विणायची. इकडे पलटतो तेव्हा सुरुवातीचा टाका 2चा 1 करायचा. 2चा 1 2चा 1 असे प्रत्येक सुईला करायचे. 2 टाक्यामध्ये सुई घालायची. टाक्यावर लोकर घ्यायची. सुई बाहेर काढायची. डाव्या हातातील सुईवरील टाका काढायचा. पूर्ण उलट सुई विणायची. असे सुईवर 40 टाके असेपर्यंत करायचे. सुईवर 40 टाके आहे. बघू. 4 8 12 16 20 24 28 32 36 40. 40 टाके आहे. ही नागमोडी विण मोजू. उलट बाजू आहे. ही बाजू सरळ आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23. 23वी सुईवरील नागमोडी विण झाली. या सुईला बंद करायचे. टाक्यामध्ये सुई घालायची. लोकर टाक्यावरून घ्यायची. टाका विणायचा. डाव्या हातातील सुईमधील टाका काढायचा. परत टाक्यामध्ये सुई घालायची. टाका विणायचा. सुईवर 2 टाके झाले. हा मागील टाका आहे. डाव्या हातातील सुईवर घ्यायचा. उजव्या हातातील सुईमधील समोरील टाक्यावरून काढायचा. परत टाका विणायचा. मागच्या टाक्यावरून टाका काढायचा. या पूर्ण सुईमधील टाके बंद करायचे आहे. इथपर्यंत बंद केले. शेवटपर्यंत टाके बंद करायचे. टाके कसे बंद करायचे हा व्हिडिओ अपलोड केला आहे. शेवटचा टाका बंद करताना त्यातून लोकर काढून गाठ पाडायची. लोकर कापून घ्यायची. एक बाजू झाली. या प्रकारे शिवायचे. हा पिनेमधील मधला टाका तसाच ठेवायचा. सुईवरील टाके विणायचे. लोकरीला गाठ पाडून लूप तयार करायचा. सुईमध्ये घालायचा. आपण इकडे विणले त्याचप्रमाणे या बाजूने विणायचे आहे. 2 टाक्यामध्ये सुई घालायची. पहिला टाका 2चा 1 करायचा. परत 1 टाक्यामध्ये सुई घालायची. टाका विणायचा. हे बघा. नागमोडी 9 विण आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9. 9 नागमोडी विण झाली. 5 नागमोडी विण करायची म्हणजे 10 सुया उलट विणायच्या. या 14 नागमोडी विण झाली. हे बघा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14. 14 नागमोडी विण झाली. आता 2चा 1 टाका करायचा.
2 टाक्यामध्ये सुई घालायची, टाका विणायचा. ही पूर्ण सुई उलट विणायची. नंतर 1 टाका विणायचा. एकाच टाक्यामध्ये सुई घालून टाका विणायचा. सुरुवातीला प्रत्येक वेळी 2चा 1 टाका करायचा. असे 40 टाके होतपर्यंत करायचे. टाक्यामध्ये सुई घालायची, टाका विणायचा. हे बघा, आपण ही बाजू बंद केली तेव्हा इथूनच बंद करत पूर्ण बंद केले. या बाजूने बंद करताना इथून बंद करायचे. नागमोडी मोजू. 3, 6, 9, 12, 15, 18, 21, 22, 23. 23व्या सुईला बंद करतोय. पहिला टाका उचलायचा, दुसरा विणायचा. मागचा टाका समोरील टाक्यावरून काढायचा. डाव्या हाताच्या सुईने उजव्या हाताच्या सुईमधील टाका काढायचा. परत 1 टाका विणायचा. मागील टाका टाक्यावरून काढायचा. याप्रमाणे पूर्ण सुई बंद करायची. शेवटचा टाका बंद करताना लोकर थोडी ओढून त्यातून बॉल काढायचा. गाठ पडायची. लोकर तोडायची नाही. आता याला असे घेऊन शिवायचे. दोनही बाजूचे अंगठ्याजवळचे क्रोशिया सुईने जोडायचे. दोनही बाजू सारख्या आहे. सरळ उलट बघून शिवायचे. पीळ आहे ती बाजू सरळ. सरळ बाजू आत ठेवायची. उलट बाजूने शिवायचे. बोटाला तर्जनीला लोकर गुंडाळायची. पिनेमधील टाक्यात सुई घालून जोडायचे. सुईवर 3 टाके आहे. त्यातून सुई काढायची. 2 टाके आले. परत सुई काढायची. 1 टाका आला. दोनही बाजू क्रोशिया सुईने जोडायचे. असे खांबाने जोडायचे आहे. खांब घालण्याचा व्हिडिओ अपलोड केला आहे. इथला भाग इथे जोडायचे. इथे 2 टाके आले. परत सुई काढायची. 1 टाका आहे. सुईवर लोकर घ्यायची. इथून सुई काढून घ्यायची. 3 टाके येतात. परत सुईवर लोकर घेऊन विणायचे. 2 टाके आले. परत विणायचे. 1 टाका राहतो. इथे दोनही बाजू जोडून बंद करायचे. इकडनं असे दिसते. दोनही भाग जोडून बंद करायचे. अंगठ्याची एक बाजू झाली. त्याचप्रमाणे दुसरी बाजू. लोकरीचा लूप तयार करायचा. पिनेमधून सुई घालायची. दुसऱ्या बाजूने सुई घालायची. त्या सुईवर लूप ठेवून ओढायचे. हा पिनेमध्ये टाका आहे, यातूनच घ्यायचे. पिन काढून घ्यायची. सुईवर लोकर घ्यायची. 3 टाके, 2 टाके, 1 टाका बाजूला घालून बंद करायचे. दुसऱ्या बाजूमधून सुई काढून जोडायचे. 2 भाग एकमेकांना जोडतो त्याप्रमाणे जोडायचे. हे बघा, अशी वेणी येते. शेवटी मुका खांब करायचा. दोनही भाग जोडून बंद करायचे. यातून लोकर काढायची. सरळ करून बघायचे. हे बघा, असे दिसते. हे अंगठा व बोटाचा भाग झाला. उलट करायचे. वरचा भाग ओपन ठेवायचा व इकडे शिवायचे. टाके घालताना उरलेली लोकर आहे त्यातच थोडी लोकर घालून लांब करायची. ही लोकर एवढी आहे हे बघा. हे मोजून घ्यायचे. याच्या दुहेरी घ्यायचे. मेटीचे डिझाईन करता वापरतात ती सुई आहे. अगोदर डबल घ्यायची. कापडाचे 2 भाग जोडतो त्याप्रमाणे शिवायचे. टाके घालताना उरलेली लोकर आहे तिथूनच शिवायला सुरुवात करायची. असे बघून दोनही भाग सारखे घ्यायचे. कापडाचे 2 भाग जोडतो त्याप्रमाणे शिवायचे. पूर्ण अंगठ्यापर्यंत शिवायचे व शेवटची आहे. कमी जास्ती असेल तर बरोबर करून शिवायचे. पूर्ण शिवून झाल्यावर गाठ पडायची. उलट बाजू आहे सरळ करायची. हे बघा, किती सुंदर सॉक्स दिसतात. अंगठ्याचा आकार व्यवस्थित करायचा. इथून पाऊल घालायचे. एकीकडे अंगठा व एकीकडे 4 बोट असे सॉक्स घालावे. कोणताही सॉक्स कोणत्या पायात घालता येतो. हे आपले लोकरीचे सॉक्स. बुटी तयार झाले. हा सॉक्स घातल्यानंतर चप्पल घालता येते.